यात्रेत अजून एक जातीवंत जाऊन आले. मालक तुमचं नाव सांगा. संजय रामकृष्ण शिंदे. बैलाबद्दल माहिती सांगा आपल्याला. बैल एजी पैदास मेटकरी हावचे चांदोलवाडी. दाताला कसा आहे बैल? आता दात पाडला 1 महिना झाला. बैल कुठून घेतला वगैरे काय माहितीये का? बैल चांदोलवाडीतलाच. तिथलाच घेतला. गाई वगैरे गाईला वगैरे चालू केलाय का? चालू केलाय. किती आता झाले? 2.5 महिने झालं चालू आहे. किती वेळा गाई झाल्यात? आता 97 गाय झाली. घरपोच चालू घरपोच. घरपोच लांबच्या गाईला नाही, जवळची गाय असेल तर. रेट वगैरे काय ठेवलाय? रेट 21 रुपये घेतो. तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. संजय रामकृष्ण शिंदे डपळापूर. बैलाचं नाव काय आहे? जिन्नस. मित्रांनो जत यात्रेत आलोय आणि आपलं सांगोलचा सरपंच आलाय. मालक नाव सांगा तुमचं पूर्ण. आमचे नाव सुखदेव ज्ञानू मेटकरी, मुक्काम पोस्ट तांडलवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बैलाला जरा इकडे आडवा. दाताला कसं झालाय बैल? दाताला 4 आता. गाय किती झाल्यात? गाय एक 900 झालेली. वासरं वगैरे काय? वासर पडली ती. हे फक्त कुठं चॅम्पियन झालाय तेवढं सांगाय आपल्याला. बैल आतापर्यंत 7 जागी चॅम्पियन झालाय. आदत मध्ये घटपर्वेला झाला. परत दातीमध्ये 2रा नंबर आला घटपर्वेचा. परत कंकणवाडीला झाला. परत आदत मध्ये 8पाडीला एकदा झालता. परत गड इंग्लंडला एक झाला. परत कंकणवाडी एक धनगर समाजाचं प्रदर्शन असते तिथे बी चॅम्पियन झाला. गणेशवाडीला एक चॅम्पियन झाला. बैल आपल्या घरच्याच बैलाचा आहे ना? हा, घरच्या बैलाचाच आहे. औषध वारलाय बैल तो, त्या बैलाचा आहे. आणि घरपोच वगैरे जात आहे? हा, घरपोचला नाही, घरपोच सेवा देत नाही. घरी आलं तर दाखवत. काय रेट काय ठेवलाय? रेट 2,500 रुपये घेत. चॅम्पियन झाले. हा, माझे नाव प्राध्यापक केशवदेव कोळेकर, मुक्कामपूर जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आणि मी सध्या पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहे, प्रोफेसर या पदावरती. आता सध्या माझ्याकडे 3 बैल आहेत. मी धरलेला हेतराव पिस्तूल हा गेल्या वर्षी 7 ठिकाणी चॅम्पियन झालेला आहे, सलग 7 वेळा आदत मध्ये. हा गड इंग्लंडचा हिंद केसरी पण बैल आहे. आणि आता सध्या हा बैल दाताला 4 जाती आहे. आणि ह्यानं गाई साधारणपणे एक 270-280 आसपास काढले असतील वगैरे. हा, आता आपण घरी जात नाही बैल घेऊन, 2,500 रुपये घेतो. पण लांबून गाई आली तर आपण 21 रुपये घेतो. आणि आलेल्या माणसाची जर रात्रीच्या वेळेला तर राहायची प्यायची सगळी सोय आहे. आणि तो पलीकडचा आहे तो गटप्रभा चॅम्पियन या वर्षीचा बिनदाते. आणि इकडचा आहे तो पण 5 वेळा चॅम्पियन आहे. तो गटप्रभा चॅम्पियन कंकणवाडी पुशेगावचा तो चॅम्पियन आहे. तो पण सलग 5 वेळा चॅम्पियन झालेला बैल आहे. अशी सध्या आपल्याकडे 3 बैलात जिनीचा दर 2,500 आहे. घरी जात नाही आपण, गाई घेऊन आल्यानंतर मग आपण कमी करतो. भाड्याचा खर्च हे म्हणत नाही. फोन नंबर वगैरे? हा, माझा फोन नंबर आहे 9822 98 25 80. आणि भावाचा नंबर आहे 97 64 43 00 39. माहिती म्हणजे बैल जत यात्रेत घेऊन आलो या सध्या. शो मरत ना काम्याचा आहे. दाताला आता 4 जाती झालाय.
गाई आता एक 1200-1300 गाई झाली आतापर्यंत. घरपोच सेवा तेवढंच एक 50 किलोमीटरच्या आत आहे. गाव डफळापूर. अर्जुन अनिल माने. मोबाईल नंबर 9145 165246. 2000 रुपये रेट ठेवलाय. घरपोच काय गाडी भाडं वेगळं होतं या. पहिलाच 2000, गाडी भाडं काय असेल ते वेगळं होतं. दुसऱ्या बैलाबद्दल तो आपल्या हौशाचाच मुलगा यो. हा, गटेवाडीतून आणलाय. आता दोन महिने झाले खरेदी करून. 2 दाते काहीतरी चालू आहे. 2500. वासरा आत्ता 2 दाते त्यामुळे हे जुना नामांकित बैल हौशा. हा, एक 1700-1800 गाई झाल्या आणून ही 3.5 वर्ष झालं. बैलाबद्दल जरा वर्णन करून सांगाय कसं आहे. वर्णन हा बैल चित्रा मोरा. त्याची वस्त्र पळायची चांगली. वासरं पडलेली बघितलं का? चांगली पळायची वस्त्र चांगली पडते पहिला. याची वासरं वगैरे जर भेटले नाही अजून तर नाही. आज आणलाय 5-6 महिने झाले. चालतंय. मालक दुसऱ्या बैलाबद्दल सांगा आपल्याला. त्याबद्दल माहिती सांगा आपल्याला. हा बैल चित्रा मोरा. ह्या बैलाचं अजून आपल्याला खान कळले नाही. ते जरा माहिती काढायची चालू आहे. दाताला वगैरे कसं आहे? दाताला आजच आहे. चालू केलाय का? नाही चाल नाही केला. त्याला कलर पूर एक नंबर. माप बेस चांगला आहे. कधी चालू करणार आहे? 4 महिने. तुमच्या घरी यायचं असेल तर पत्ता सांगाय जरा कसं यायचं. घरी येत असेल तर बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली. तुम्ही तुमच्या मध्ये काय नावान प्रसिद्ध आहे तुम्ही गावात? नाव वारकरी बनपुरी. वारकरी नाव सांगा तुमचं. चंद्रकांत पांडुरंग वगैरे. बैलाबद्दल माहिती सांगा की. बैलाबद्दल खिलार कोसा बैल आहे. कुठल्या बैलाचा वगैरे काय? हौशाचा. औषधाचा. दाताला कसं आहे? दाताला आता लावलाय दादा. चालू केलाय का? हा, चालू चालू केलाय. केलाय. किती गाय लावलेत आता? हा, गायी किती लावलेत? 200-300 लावले असते. रेट काय ठेवला? 2000. घरपोचला वगैरे जातंय का? जातोय.